हॅलो. हा बोल. कुठे आहे तू? अरे तर रस्त्यात थांबलो, पाऊस येतो, बोल ना. बरं ऐक ना, भेट ना मला. हा तुझ्याकडेच येतोय. तू कुठे थांबलीस ते सांग. मी इकडं कांद्याच्या वाखरीत, ये लवकर. बर बर लगेच आलो. हा. तिथंच थांब. पळतच आला वाटतं. अरे पळत म्हणजे किती पाऊस येऊ राहिला, भिजत भिजत आलो मी. आणि तुला काय माझं वाटतं का नाही रे? किती दिवस झाले मला भेटला नाही. आता मी तुलाच भेटायला आलो ना. आता तू बघते ना, कामाशिवाय सोडून येते. नुसतं तू कामच कर. अगं तू चिडचिड का करते? मग चिडचिड नाही तर काय करू? तू मला अजिबात टाइमच देत नाही बाबा फरार. आणि हे टकलं का बरं केलं तू? बाबा टाकल्याची वेगळी कहाणी. इतका कोंडा झालाय मला, तुला काय सांगू. आपल्या नगरचं पाणी एकदम जाड आहे, त्याच्यामुळे कोंडा झाला, म्हणून टकला करून टाकलं. बरं आहे बाबा. बरं मी काय म्हणतो, ऐक ना. काय? पूजा, लग्नाचं कसं करायचं? हे बघ, मला माहिती आहे तुझे वडील काय ऐकणार नाही. पण ते काय म्हणतील, काय तुझ्या ते पोराकडं आई नाही, बाप नाही. माझ्याकडे कामाशिवाय आता सध्या माझ्याकडे काहीच नाही. आणि एक तू आहे. मी काय करू मला ते समजणार आहे, पण मला तुझ्यासोबतच लग्न ऐक ना, मला एक सांग, तू माझी साथ देशील ना शेवटपर्यंत? मरेपर्यंत प्लीज. फक्त कारण की जे काय करणार आहे मी तुझ्या जीवावर करणार आहे. तुझी एक चूक जरी झाली ना, तरी तुझ्या वडील माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतील. असं नको बोलू पराग. मी समजून सांगते पप्पाला, आणि ते जर नाही म्हणले ना, मग पळून जाऊन लग्न करते मी तुझ्यासोबत. बघ, तुला खरं सांगू का, मला पळून जाऊन लग्न करायची अजिबात इच्छा नाही. उलट मला त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे तुझा हात मागायचा आहे. पण ते मला नाही वाटत ते शक्य आहे, कारण की तुझ्या वडिलांचा स्वभाव खूप विचित्र आहे. पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. माझं या जगामध्ये तुझ्याशिवाय खरंच कोणी नाही आहे तुझ्या. आणि मी राहू शकते काय बेटा तुला सोडून? मला माहिती आहे तू नाही राहू शकत, पण काही गोष्टींची अडचण आहेत. त्यासाठी मी आता जे काम का करतोय, एवढं मन लावून काम करण्याचं मागचं कारण तेच आहे की मी माझं काम करून स्वतःच्या पायावर उभं राहून हक्काने मला तुझ्या वडिलांच्या समोर त्यांना सांगून मला तुझ्यासोबत लग्न करता येईल. मला हे बघ पूजा, मला एक वचन दे, तू मला नक्की सोडून जाणार नाही ना? म्हणजे तुझे वडील जरी समजा काय म्हटले तरी पण तू सोडून जाणार नाही ना? मी तुझ्यासाठी ना काय पण करायला तयार आहे, अगदी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. तू वेडा आहे का असं बोलतोय? आणि मी तुला सोडून कुठंच जाणार नाही. 4 वर्ष झाले तुझ्या सोबतच आहे ना मी. पण मला भीती वाटते का, म्हणून मी बोललो. आणि मी किती मोठ्या घरचे असले ना, तुला माहिती मी तुला सोडून जाणार नाही. आणि तू जर चांगल्या नोकरीला लागला ना, मला माहिती बाबा आपल्या लग्नाला नक्की तयार होती. तसं तू आता आहे नोकरीला, पण मला वाटतं तू याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी करायला पाहिजे, चांगल्या नोकरीला लागला पाहिजे. हो, माझे तेच खरं प्रयत्न आहे ग. पण पराग, मी मगाशी बोलले तुला की पळून जाऊन लग्न करू, पण तसं नाही होत रे. कसं असतं ना, आई वडिलांचा पण विचार केला पाहिजे मी. पण आता आई वडील जे म्हणतील ते मला करावंच लागेल ना. मी तुला तेच सांगतोय, मगाशी मी स्वतः तुला तेच बोललो की मला अजिबात तुझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न हे मला अजिबात पटत नाही. उलट माझी इच्छा आहे की मी स्वतः काहीतरी मोठं होऊन तुझ्या वडिलांकडे समोर उभं राहून मी तुझा हात मागू शकतो, असं मला काहीतरी करायचं. परत सगळ्या समाजात लोक म्हणतात यांनी पळून जाऊन लग्न केलं, आणि लोक नाही व्यवस्थित बघत का आपल्याकडे. आणि मला अजिबात असं आवडत नाही की ज्या आईबापाने एवढं जीव लावला, लहानचं मोठं केलं, सगळं केलं, तिचं सगळं स्वप्न पूर्ण केले, आणि त्याच्यानंतर परत त्यांना असं पळून जाऊन लग्न करून त्यांना दुखवणं हे अजिबात मला नाही पटत ग. माझ्या खरं डोळ्यांनी बघितलंय ग, ज्यावेळेस एखादी पोरगी आपल्या आईबापापासून लपून पळून जाऊन लग्न करते, त्या आईबापाला म्हणजे विष पिल्याशिवाय काहीच मार्ग सापडत नाही ग. आणि ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्यासाठी माझी एकच इच्छा आहे, जे काय करायचं ते सांगून करायचं. आणि म्हणून मी आज जे काही मेहनत करतोय त्याच्यासाठीच करतोय, कारण की मी काहीतरी मोठा झालो तर तुझ्या वडिलांसमोर उभं राहून शकतो आणि बोलू शकतो. माझं प्रेम आहे ग तुझ्यावर, आणि प्रेम करणं म्हणजे गुन्हा नाहीये. हा, पण पळून जाणं म्हणजे नात्यासाठी खूप मोठा कलंक असतो ग. आणि पळून गेल्यानंतर घरच्यांची आठवण आली ना, तिथं काहीच शिल्लक राहत नाही ग. मी तर माझा जीव देऊन टाकीन, पण आई वडिलांना धोका देणार नाही पराग. आणि तसं पण मी माझं सर्वस्व तुला दिलंय, काय बाकी राहिले? फक्त लग्न करायचं. आणि खरं सांगते पराग, मी तर तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला ना आता भीती वाटायला लागली, कसं होईना आपलं काय माहिती, याचा शेवट पण होईल का नाही. असं काय नको बोलू, सगळं व्यवस्थित होईल, विश्वास ठेव आपल्या प्रेमावर. तुला सांगते पराग, हे सगळं कळलं ना पप्पांना, ते तर मला जिवंतच मारून टाकतील रे.
अगं असं काही नाही होणार. विश्वास तू आपल्या प्रेमावर, आणि मी असं काहीच होऊ देणार नाही. तेच म्हणते, चांगल्या नोकरीला लाग, हो. पैसा कमव. म्हणजे माझे वडील नक्की मला माहिती पैसा बघून तरी माझं लग्न करून देतील. मी नक्की प्रयत्न करेन, आणि मला माझ्या प्रेमावर विश्वास आहे आणि तुझ्यावर पण विश्वास आहे. मी खूप मेहनत करेल, खूप मोठा होईल, आणि मग तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागेल. तुझी काळजी घे. तू जा आता इथून. हो. पप्पा येतील. हा. हा. येतो. हो. तू पण काळजी घे. फोन कर मला. हो. बाय. बाय बाय. काय हो पोरगी आली नाही अजून? कुठं पाठवलं तिला तू? ती जाते मळ्यात जाते म्हणून. मळ्यात काही काम होतं का? बोलत होती अशी जाऊन एक फेरफटका मारून येते म्हणून. म्हणलं ठीक आहे जा बाई. पैतकते. कुठं काय? हा काही नाही पप्पा, शेतात गेले ते कांद्याच्या वखरीत. काय केलं तिथं? काय नाही, बघून आले. आणि असे डोळे आणि चेहरा कमी झाला सुटला. अहो पप्पा ते ना हवा खूप चालली होती, थोडा पाऊस येत होता, मग ते पळत आले ना मी. नक्की का? हा, वारं बघ ना किती चालू आहे. चेहरा काय उतरलाय असं एकदम? माशी कावरी वावरी कोण झाली? कुठं कावरी बावरी झाले मी पळत आले ना त्याच्यामुळं. काय पाऊस यायला लागला होता पळत यायला? आबाळ सुटलं होतं, मी शेतात एकटीच होते. एकटीच होती? नक्की? तुम्ही असं का विचारताय पप्पा मला? मग ते चेहरा बघ ना कसा झालाय तुझा. अगं रडवेला चेहरा झालाय म्हणून पप्पा विचारताय. आता मी तुम्हाला तेच सांगते, पाऊस चालू होतं, येणार होता, आभाळ आलं होतं, वातावरण एवढं खराब होतं ना, त्या डोळ्यात कचरा विसर गेला असं माझ्या. ठीक आहे जाऊ दे. काय असेल ती म्हणते तर तेच असेल का? ठीक आहे. आणि एक तुला सांगतो, काय? आज गेले राहणार हो, उद्या कुठंच जायचं नाही. का बर? घरीच थांबायचं. उद्या तुला पाहायला पाहुणे येणार आहे. हो. आलं का लक्षात? काय झालं अशी काय करतेस? काय नाही, मी फ्रेश होते थोडं. बर. जा घरात बघा काय चेहरा झालाय तिचा. रानात गेली होती का कुठं गेली होती बघून या. विचारा. तिचं नक्कीच काहीतरी बिनसलं. मी बघून येते जरा थांबा. जा बघा, उद्या पाहुणे येणार नाही म्हणून सांगा. हो हो. काय झालं रडायला? का म्हणून रडते? काय नाही झालं. बरं तुला काही ताप काही दुखतं का? तुझ्या बापाला बोलू का मी? नको नको, काय नाही झालंय मम्मी. मला आई पप्पांना सांग ना, मला आत्ताच लग्न नाही करायचं म्हणून. मी तुझ्या पाया पडते, पण सांग ना त्यांना. अगं पण का? माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. काय? अगं लाज कशी वाटली ना तुला बोलायला, आणि जीभ का झडली नाही तुझी? अगं तुला माहितीये ना, तुझा बाप नाही रावण आहे. तुझी जीवच छाटून टाकेल तो हे सगळं ऐकण्याच्या अगोदर. आणि जर तू वेडेवाकडं पाऊल जर उचललंस ना पूजा, तर तो माणूस स्वतःचा जीव देईल. अगं माझं लग्न झाल्यापासून आहे ना आतापर्यंत त्याच्यासोबत मी एक शब्द पण बोलली नाही की नाही माझी हिंमत झाली कधी. आणि तू म्हणतेस पप्पाला जाऊन विचार. अगं मला मारतेस की काय त्याच्या हातून? हे बघ पूजा, मी ना तुझ्या पाया पडते, पण तू असं काही बोलू पण नको आणि करू पण नकोस. हे बघ, त्याने तुला लय जीव लावलाय, ते लय माया करतात तुझ्यावर, म्हणून गपचूप बस, काहीच बोलू नकोस बघ. आणि हो, तुला बाहेर त्यांनी सांगितलं होतं की उद्या बघायला पाहुणे पण येणार आहेत, त्यामुळे तू चुपचाप तयार हो आणि त्यांच्यासमोर बस. मला बाकी मला काही ऐकायचं नाहीये. खरंच मला काही नाही ऐकायचं. मला काही सांगू नकोस पूजा, सगळं तुझ्या हातामध्ये आहे. पण वाकडं पाऊल नको उचलूस पूजा. माझा ऐक, तुझा बाप ना चांगला नाहीये, राक्षस येतो, तू मारून टाकेल तुला तो. पूजा तू ऐकतेस ना माझं? सगळं विसरून जाईल, पण याचं काय गाय? काय तुला वेड लागलं की काय? पाप. अगं तुला म्हणायचं तू गर्वार आहेस तू? अगं लाज कशी वाटली नाही हा हे सगळं करायला? अरे बापरे, काय करून बसलीस तू? हे काय करून बसलीस? अगं तू जीव दिला असतास ना तरी बरं झालं असतं. हे लग्नाच्या अगोदर तू घरोदार राहिलीस. अगं तुला लाज कशी वाटली नाही? तू ना समाजामध्ये ना आम्हाला तोंड दाखवा जागा ठेवली नाहीस. काय करतो आमचं तोंड? काय करू तुझं सांग? हे बघ पूजा, काही असू देत, आपण त्याचा काहीतरी बंदोबस्त करू. तू आहे ना उद्या
जी लोक तुला उद्या बघायला येणार आहेत ना, प्लीज तू त्यांच्या समोर उद्या बस आणि काय ते लग्नाला होकार दे. मी तुझ्या पाया पडते मी तुझ्या. प्लीज आपण त्याचं काहीतरी करूया. माझं ऐक, तुझा बाप आहे ना, दोघांना आपल्याला जाळून मारेल तो. पूजा, काय करून बसलीस तू? हे संस्कार दिलेत का मी तुला असे वागायचे? आई चुकलं ग माझ्याकडून. सोड. काय करून बसलीस तू? काय बोलू मी? जर समाजामध्ये कळालं ना की आज आपण एवढे प्रतिष्ठित लोक आहोत आणि तू असं काही केलंस, तर वाईट टाकते लोक आपल्याला. तुला भान कसं राहिलं नाही आता? तुला कसं नाही भान राहिलं मला सांग. लाज वाटते मला तुला मुलगी म्हणून बोलायची. राम 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 राम. या पाहुणे या. बस 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 इकडून. हा मुलगा ही मुलगी नाही, एकदम ओके आला प्रवास. काही त्रास वगैरे नाही काय त्रास, आता आपलं रोजचे पाऊस वगैरे लागला काय रस्ता? पाऊस नाही, गाडी मोठ्या गाडी चालतो ना. मोठ्या गाडीत आले आणि एक तर काय आलं, याला 3 दिवस सुट्टी, म्हणजे आज उद्या आणि परदेशी जायचं. परदेशी फ्लाईटचं तिकीट आहे त्याचं. कुठं असतो तो अमेरिकेला असतो. USA. हा वा वा छान. मग आता वेळच नाही, मग आता कसं करायचं? मग सकाळी ते अर्जंट निरोप आला तर पाहुण्यांचा का अण्णा थांबलेत म्हणून तुमची वाट बघत. आणि मग आजची आज तुम्हाला काय परत याला 5-6 महिने येता नाही येणार. हा मला फोन आला होता, मी म्हणलं चला येतात कधी येतात वाट. नाही ना, मग काय गडबडीत मी पण निघालो, म्हणलं चल जाऊ दे. मग याला म्हणलं आता तू एक काम कर, काय असेल ते बघू. 4 दिवसात जर तुला सगळी पाटापट्टी झाली तर तिथून पुढे आपण लगेच आजची आज म्हणलं तर निर्णय घेऊ दिवसात. जाऊन द्यायचं काम आमचे काय हरकत नाही. आणि आपण सुशिक्षित लोक आपल्या पण ढांगा ढोंगाने लय मोठा राडा घालायचा आणि हे करायचं, हे कोण देऊन सांगितलं त्यांनी? आणि तयारी करूच की आपण पटापट. हा, हे काय लहान मुलगी आहे का? लहान मुलगी ही काय करते? हे आता 12वीला आहे. 12वीला आहे का? काय सायन्स का कॉमर्स? सायन्स. सायन्स. आणि याचं काय क्वालिफिकेशन झालं? हे आता IT इंजिनियर आहे. IT इंजिनियर. खूप छान. पॅकेज किती आहे भैया तुला? पॅकेज 20 आहे. 20 आहे का? वा. आता पहिल्याच वर्षी गेलाय ना. पहिलंच वर्ष आहे हो, का? पहिल्याच वर्षी गेलाय. आणि पास आउट कधी झाला बा? असं होतं का? 2च वर्ष. एक वर्ष ट्रेनिंग केलं, त्याच्यानंतर मग आता USA मध्ये आणि इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजला केलं? इंजिनिअरिंग तिथंच भाडिया कॉलेज. अरे वा छान. बरं, तुला काही व्यसन बिसन नाहीये ना? नाही काय तसलं काय, तसलं आमच्या याच्यात बी नाही. नाही तंबाखू, दारू. आमच्या अख्ख्या खानदानात कोणी सुपारीचं खांडूक खात नाही. आता एवढा मोठा माणूस तिकडे जातो म्हणल्यानंतर ते नाही काय कसं आहे, बाहेरगावी पोरं असले ना, नाही लय बरबाद, पिढी लय बरबाद झाली. हा कारण कसं आहे संगतीने आहे ना, एकामुळे दुसऱ्याचा गुण लागतो म्हणून आपलं विचार नाही, आपले आमचे पोरं तसे नाही. अहो तुम्ही विचार केला का, 5-5, 7-7 वर्षाचे तेव्हा आई मेली. अरे बापरे. मग बिगर आईचे कसे जगले असतील, मग किती जाणीव असेल त्यांना. आता सगळी जबाबदारी तुमच्यावरच. मग आता काय, सगळी जबाबदारी आईची माया आणि बापाची माया तुम्हालाच द्यावा लागली. मग मला आता याचं लग्न करू. आणि राहिला विषय मुलीचा, तर ती म्हणते मला शिकायचे, दादावानी मला नोकरी लागायचे, मी त्याशिवाय करणार नाही. मग याला म्हणलं तुझं केलं तर कमीत कमी आम्हाला तरी मला तरी काहीतरी सुख भेटन बघायला, काहीतरी झालंय मुलाचं लग्न. बरोबर. नाही तशी मुलं तुमची गुणीच दिसतायत. आणि शेती आमची जवळ ती शिके पण पडीक आहे. कारण मला नाही होत, मी नाही करीत शेती. पडी आहे का? हा पडीक आहे. मग आता काहीच नाही. नाही काहीच नाही, खायपुरतं गहू करतो बस. अरे बटाईन बिटाईन द्यायचे ना. नाही काहीच नको डोक्यात. कोण करायचं ते? करायलाच कोण नाही. मला गावात दुकान आहे, किराणा दुकान, आणि मला तेवढं दुकान चालता माझ्या नाके त्याच्यात बी 2 पोरं कामाला आहेत. अरे वा. मला मिनिटावर हालता येत नाही तिथून. आणि दुकान बी चांगलं चलत. आणि मग कोण करायलाय? मग यांच्याकडे बघू का, त्या दुकानाकडे बघू का, त्या शेतीकडे बघू? जाऊ दे, पडीक तर पडीक, उगले बाबा उगाना जाय ना, काय करायचं उगले तर. आता इकडं बंगला आहे तुमचा की बिल्डिंग मध्ये राहता? मग आमचं तसं नगरला पण एक बंगला आहे माझा, इथं पण आहे, पुण्याला एक फ्लॅट आहे. माझ्या तिकडे कोणीच राहिलं नाही. आता ह्यो गेला तिकडं, कोण राहील तिकडे? बरं आता असं करा, आता हे जाऊ द्या. नाही बघा बघितलं काय फॉर्मॅलिटी, ती जुनी पद्धत काढायचीच नाही. ते नारळ कुकुला फक्त मुलीला बोलवा, आम्हाला बघू द्या. अहो ते प्रोसिजर असते काय नाही प्रोसिजर द्या सोडून सगळा विषय. अहो ते पोरगी तर पाहू द्या की. पोरगी पाहा ना, पोरगी पाहायची, पण ती नारळ लावायचा आणि कुकू द्यायचं आणि मोकार 500 रुपये द्यायचे, आणि ते मोकार ते असलं नाही. ते काय जुनी प्रथा आहे बाबा, हे करावं लागत सगळं. इथं लोक चंद्रावर गेले तर आपले लोक केंद्रावर खेळत आहेत. बोलायचं हा का? बोला. पूजाला घेऊ.
बसच तुम्ही आलीच. हा नाही चहा बी ठेव ना काहीतरी. चाय. हा आणि नाही चहाचं काय नको, फक्त मुली अरे, अहो पोहे कर, पोहे. ऐका ना, ती नंतर बघू आपण, मुलीला बोला, अरे. नंतरची बात राहिली ती. अरे बाबा पाहुण्या हा जेवून आलो तर आम्ही सगळं झाले, फक्त वेळ नाही म्हणून टापाटापावर का प्रोसेस बाकी. ये लवकर घेऊन जा. पूजा, हे पूजा, पूजा काय ग? हे काय आहे? हे काय पांघरून बसली आहेस? उठ. काय लावलंस काय तू? हा तुला मी सांगितलं होतं ना आज मुलगा बघायला येणार आहे म्हणून तुला. हा तुला कळत नाही, मी तुला काल एवढं समजावलं होतं तरी देखील तुझी ही नौटंकी चालू आहे. लाज नाही वाटत तुला? मला नाही जायचं कोणासमोर. ए जास्त आवाज सोडून बोलू नको, समजलं ना? आता तुझा बाप आहे ना, तुला त्याची जाणीव पण नसेल. चल ओढणी घे व्यवस्थित. मला नाही यायचं मम्मी, प्लीज. पूजा माझं तोंड वाजू नको, समजलं ना? चल निघ, उठ लवकर, चल. नाही यायचं म्हणजे आणि हा हा थोबडा ना पहिले नीट कर, समजलं ना? नीट ते केस बी सोड, सोड केस. आणि चेहऱ्यानं थोडा हसलेला ठेव. चेहरा हसमुख ठेव. त्यांना असं वाटतं कामा नाही मी तुला बळजबरी आणलंय ते. होय अरे आण ना लवकर. हो हो आली आली. बस बाळा. बस इथं. ही आमची पूजा, आमची एकुलती एक मुलगी. पूजा हा मुलगा आहे USA ला असतो, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बघ तुला पसंत आहे का? हो. पसंत आहे ना? तुला मुलगी तसा दिदे कस काय वहिनी कडक? आमच्या दिदीचं बोलणं एकदम त्वरत असत. काय तुमची लहान मुलगी जरा, हा? डेंजर, ती बोलायला बोलायला danger भारी. आहे. अख्ख्या घरात कोणाला बोलून देत नाही ती. बरं मग आता काय आहे? आपल्या नात्या गोत्याचं काय विचारात, तुम्ही सरपंच एवढे मोठे माणसं आहेत, आज 50-25-30 वर्ष झालं, एक पिढीच म्हणायची. तुमच्या बापापासून जे आले चालत तर ती परत बंदच नाही झालं. म्हणजे तुमचे वडील बी सरपंच पदालाच होते, चुलते होते, आणि आता गाव परत तुमच्याकडेच आहे. त्याच्यामुळे आता काही विषयच राहिला नाही काही अहो, काय बोलायचं. करता आता, गावाची जबाबदारी. आणि एकुलती एक मुलगी, हा मला काय तुमचं काही नकोय, आमच्या मुलाला फक्त. बरं एक गोष्ट आहे, बोला की. याला जायचंय उद्या US ला. उद्याच जायचंय. हो, त्याच्यामुळं आपल्याला लग्न 1-1.5 तासाच्या आतमध्येच करावं लागेल. काही आलं अहो पण ते तयारी. तयारीचं काय, आपण काय शिकले राव, तुम्ही लय फालतू गोष्टीचा विचार करता घ्या ना. अहो काही पोरांना कपडे एका 1 तासाचं काम आहे. मी सोनं घेऊन येतो, आम्ही कपडे घेऊन येतो, सोनं घेऊन येतो 1 तासात. फक्त तुम्ही बाकी तयार लावा, 1 तासात लग्न करून. साडी दागदागिने अहो पंजाबी ड्रेसवर आता त्याला जायचं, तिचा पासपोर्ट काढलाय का? काढलेले. मग आता मजा करायला जाणार, तिकडे घेते ना अमेरिकेला कपडे लागते. थाटा मातात मग 5-6 महिने थांबावं लागेल. मग नाही. अगं ते म्हणतायत पोरग अमेरिकेला आहे, 3 दिवस सुट्टी टाकलेली आहे. नाही मग 5-6 महिने थांबवत आले, मी 5-6 महिन्यांनी बोलून घेतो. मग कशाला वेळ घालायचं, होतंय ते करून टाकू ना. असं म्हणताय हा तुझ्या ठीक आहे ना बाळा? आणि कसं आहे ना, आता लग्न केलं ना, त्यांचा बॉन्ड पण वाढत तेवढाच नाही का, म्हणजे जेव्हा नंतर वाढणार आहे ते आताच हे होईल. मग आताच करून टाकू लग्न. पूजा ठीक आहे ना? तुम्ही म्हणताल तसं. मग जाऊ का आम्ही आता? चालेल. आता तुम्ही आम्हाला थांबू नका कशालाच, उलट तुम्ही चालल्या मार्गाला लागा. तोपर्यंत बामन बिमन बघून ठेवा, सगळ्या गोष्टी करून ठेवा. आपण 10 मिनिटात लग्न लावू. आणि ती तुमचं मंदिर लय काय लय मोठं मंदिर आहे. सगळ्या तुमचे जेवढे मित्र असतील तेवढे बोला सध्या, आणि मग तुम्हाला रिसेप्शन करू आपण. अख्खे 2 गाव बोलू बस. अहो सरपंच आहे, 4 लोक तर बोलावं बोला लागतं. ना, बोला. आपल्याकडे 2-3 तासात टायमिंग आहे. तुम्ही सगळे माणसं बोलवा, काही अडचण नाही. लग्न लावू आपण, आणि नंतर आजवर लग्न लावून घेऊ, आणि रिसेप्शन दुसऱ्या दिवशी. पोरं गेल्याला अख्ख्या गावाला जेवण देऊ. काय हरकत नाही, काहीच हरकत नाही तर काय करायचं, तसे तुम्ही पंढरपूरला जाणारच आहेत ना. अहो पंढरपूरला जायचं होतं, फोन आला म्हणून इथं जे 5 लाख रुपये घालायचे ना, सगळ्या वाटण दिंड्याला वाटा ना. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे काय? आता माऊलीसाठीच करायचं आपल्याला. माऊली राहील सरपंचकीचा विषय, पुरीचं लग्न गपचिप केलं, एखाद्या दिवशी दे गावाला बिर्याणी, जाऊन बरं एक करा आता, तुम्ही येताच, आम्ही इकडची सगळी तयारी करू. आम्ही आलोच 1 तास. तुम्ही सगळी तयारी करून या. हा
काही अडचण नसली, पैशाची अडचण असली तुम्ही फोन तुम्ही करा. फक्त इथलं बघा, आम्ही बाकीचं बघू. बरं, चालेल. चल ठीक आहे ना? आलो आम्ही लगेच. हो चल. चल. बाय बाय वहिनी. चल घरी. गोंडाचंच पोरगी आहे. हो खूप छान. पूजा तू आता आज जा आणि तयारीला लाग. हो आणि लवकर हा, ते लोक 1 तासामध्ये येतील. मस्त छानपैकी नटापटा करशील, साडी बिडी छान घाल, ठीक आहे, बांगड्या बिंगड्या पण घालशील, ठीक आहे. आणि तू लक्ष घाल, सगळं व्यवस्थित करून घे आणि सांगायची वेळ नाही येऊन दिलंय मला. आणि ती पाहुणी मंडळी बाकीचे नातेवाईक आपले सगळ्यांना बोलवतो. तू सरपंच बाई आहे, जरा सरपंच बाई सारखं वाग जरा. हा ते पण खरंच आहे. मग बरं चाल. पूजा जा आवरून घे पण. चल चल चल, मी ती तयारी करून हा करून घे तयारी. बोल ना पूजा. 1 तासात लग्न आहे माझं. काय? तू मला इथून नेणार आहे का नाही सांग. तू ये बाहेर, चल लगेच जाऊ. जाय आवरून घे तिचं. तोपर्यंत मी ऑफिसला जाऊन येतो आणि ग्रामपंचायतमध्ये काय असेल ते सगळ्या लोकांना सांगून येतो. हो जा बरं तू. बस पटकन. चल चल पटकन. कुठं आहे पोरगी? हा घ्या आपले लाड भावले आपल्याला सगळे. गेली पळून ती. जरा लाज घावा. माहित होतं ना तुला सगळे? अरे तुला माहित होतं ना सगळं? माहिती होतं तिने मला काल. अहो, तुझं सांगायचं काम नाही का? अहो तिने मला कालच सांगितलं होतं, पण मी तिला समजावलं होतं की असं काही करू नकोस म्हणून. तुझ्या पप्पाला फार वाईट वाटेल, खूप सारं समजावलेलं. घातली आमची इज्जत सगळी. हा अरे मी कोण आहे? गावचा सरपंच आहे. हा माझी प्रतिष्ठा काय आहे इथं? काही डोक्यात आहे का नाही? आणि तुला एवढी कल्पना होती? हा तुझी काय अक्कल घाण ठेवली का? अक्कल घाण ठेवली का तुझी? चुकलं माझं, मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण आता आता काय करायचं याच्यातून तोडगा काढा तेवढा मात्र. आता ती पळून गेली आणि करा आम्ही तोडगा काढायचा. आपल्याला माहित असून सांगायचं नाही आम्हाला? नवरा म्हणजे काय काय किंमतच नाही त्याला. हो पण मला असं वाटलं होतं की ती ऐकेल, ती आपलं इज्जत ठेवेल ती आपली, पण ते असं काहीतरी पाऊल उचलेल मला खरंच नव्हतं माहिती. अगं पण तुला हे सगळं माहित होतं का नाही? माहित होतं का नाही मला सांग. हो. माझ्या कानावर का नाही घातलं तू? कानावर का नाही घातलं? मला असं वाटलं की तुम्ही तिला मारझोड कराल म्हणून मी काहीच बोलले मग नाही. काय पूजा करायची का? चुकलं माझं. आता याच्यातून काहीतरी मार्ग काढा तुम्ही. बस घातले आमची सगळे गावात किंमत सगळी घालून टाका. उद्या साऱ्या गावाला माहिती सरपंचाची पोरगी पळून गेली. हा ऐका ना, ती जास्त. अरे तू सरपंच बाई आहे, तुला बी काहीतरी मान मर्यादा आहे गावात. हा काहीतरी डोकं चालवायला पाहिजे, आपल्या नवऱ्याला सांगायला पाहिजे. सगळी कल्पना होती ना तुला? बघा मला असं वाटतं ती खूप दूर नसेल गेलेली. तुम्ही तिला फोन तर लावून बघा. फोन बघा बघा, फोन तर करून बघा तिला, तिचा फोन लागतो का. बघा स्विच ऑफ लागतोय. स्विच ऑफ. बघा स्विच ऑफ करून ठेवला फोन. स्विच ऑफ आहे. नंबर तुम्ही बरोबर लावलात ना? बघ ना ते दिसत नाही का? खासड झाले डोळ्याचे तुझ्या. फोन तर बंद आहे. आपण थोड्या वेळाने करा परत तिला फोन. उरकलं का? राम राम. राम 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 राम. हा आम्हालाच उशीर झाला. 2-1 तास गेले त्यांनी कपडे घ्यायला आणि दागिने घ्यायला आणि ते सोनाराच तिथे लई वेळ गेला. पण आता त्याला इलाज नाही म्हणलं घ्या उरकून. पण बाकी सोयीचं काय केलं? देवळात बिवळात सांगितलं बामण बिमन. ते काय झालं? म्हणजे ते काय झालं बघा. वहिनी वहिनी कुठे येतं? आवडतंय का? हाय हाय म्हणजे नाही 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 नाही, तू जाऊ नकोस. म्हणजे आपण करूया. थोडा टाइम दिला असता, 2-3 तास तर तेवढा वेळ भेटला असं तयारी करायला.
याला जायचं म्हणलं 2-3 तास कसं प्रॉब्लेम काय मला सांगा ना, मी एका मिनिटात सॉल्व्ह करतो लगेच, फक्त मला सांगा. सरपंच तुम्हाला गावात काय अडचण नाही, गावात तर सगळे मोकळे, मग अडचण असली तर मला सांगा. काही कोणी येत नाही का बामण बिमन त्याला का पैसे पाणी नसले तर पैसे आमच्याकडे आहे, मी पैसे देतो. आता तसं नाही आहे. काय सांगू का मी, सांगू का मी? नाही काय असेल ते स्पष्ट सांगा. नाही आता जरा स्पष्टच सांगतो. बसा तुम्ही, बसा तुम्ही बसत साहेब, निवांत बस. नाही बसायचं काय नाही, तुम्ही बोला. अहो बसत साहेब. नाही नाही मला आजवर कळू द्या, मग बघू काय असेल. अहो काय झालं, आम्ही ते लग्नाचं ते आपली बोलणी झाली 1 तासात लग्न करायचं. त्यांनी काय तिचा ते प्रियकर कोण मित्र आहे तिला फोन लावला बघा, तिला बोलून घेतलं आणि त्याच्याबरोबर पळून गेली. आम्हीच खूप टेन्शन मध्ये आहोत की ते असं काही करेल, आम्हाला माहिती पण नव्हतं. आमचं चुकलं बरं का. तुम्ही आधी सांगायचं ना आम्हाला असं. अहो आम्हाला काहीच माहिती नव्हतं ना. आम्ही तिला फोन पण करतोय. आम्ही तरी बरं झालं फोनलाच नाही म्हणलो, तुम्ही बी लय लोकांना म्हणले. आम्ही कोणालाच सांगितलेलं नाही, अजून बोलले नाही ना कोणाला सांगितलेलं नाही. आणि ते पोरग कुठलं आहे माहितीये का? कुठलं? ते अनाथ आश्रमातलं पोरग आहे आणि त्याच्या पोराबरोबर पळून गेली. आणि आता हे एवढं संपत्ती प्रॉपर्टी काय करायची? ती तयारीच करायला गेली होती, म्हटलं जाऊन तिला बघून येते, बघते तर ती रूम मध्येच नाही, ते खिडकीतून. 2 मिनिटं, ही चर्चा करण्यापेक्षा आपण ही चर्चा जागेवर थांबू. आज तुम्हाला मुलगी आहे, मला मुलगी आहे. मी आज तुम्हाला 2 शब्द वाईट बोलणं चुकीचं नाही. आपण सगळ्यांनी एक येऊन हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे. माझ्या मुलाचं काय नाही, आज नाही आलं तर 6 महिने आल्यानंतर करू, दुसरी मुलगी बघू, त्याचा विषय नाही काय. पण ह्यो भावफाटा जादा करू नका, नाही तर अख्खे तुमच्या सरपंच पदाची लायकी निघून जायची. नाही आता तुम्हीच काहीतरी आम्हाला मार्ग सांगा, यातून काय करायचं आपण त्या पद्धतीने करून टाकू. मार काहीच नाही करायचं, आता गप्प बस. सध्या तिची काय प्रोसेस आहे काय नाही, आजवर बघू कुठं पळून गेली का 2 दिवसांनी येते का काय होते, आपल्याला अजून तिचं काहीच माहित नाही ना. मी काय बोलते, पोलीस कंप्लेंट वगैरे काही येडे का डोक्यात लागले का? बावळा ढेगाय तू. पोरगी पळून गेली, मेली नाही तुमची, मेली असती तर पोलीस कंप्लेंट केली असती. मग तिला शोधली असते पोलिसांनी तर. हिला 100% तुमच्या बायकोला माहिती असं बरं का, सगळं माहित होतं तिला. प्रेम आहे ना 100%. ह्या बायाच्या ना यांच्या आकली घाण ठेवल्या आता, यांच्यामुळे सगळं वाटलं. अहो दादा तसं नाही, ती मला कालच. प्रत्येक आईला कळतं मुलगी किती वेळ फोनवर बोलती, तरी या बायांच्या जागावर कामात येत नाही म्हणून. बुद्धी भ्रष्ट झाली होती तिची, तिला माहित असून मला सांगितलं नाही. कान फाडत द्यायला पाहिजे. मला माहित होतं का असं काही होईल, आणि तिथे असे पाऊल उचलेल ते. गाडीचा आवाज आला बरं. हा बाबा वाटत नको आहे ना, तर पोटानं वाढायचं काम होईल. मी बघू येऊ का? बघू येऊ का म्हटलं कोण आलंय? पप्पा नाही म्हणतील. ऐक जरा पूजा. बघ बरं मला ते पळून जाऊन लग्न केलं ना आवडत, माहिती ना तुला. थांब करू ग, बसा. गावात बोबाटा नको व्हायला, एकदम शांत बस. पूजा ये मी त्याच्याबरोबर म्हणतो तुम्हाला काही बोबाटा नका करू. आपल्याला माहिती आहे की नेमकी इकडे इकडे इथे 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 ये. हा मुलगा आहे का तो? कुठे गेलीस? तुम्ही तिला मारू नका. आम्ही बोल बोल इकडे इथे माझ्यापाशी इकडे इकडे जवळ बोल. थांबा आता तुम्ही शांत बसा पाटील सरपंच. थोडं बघू नका रागाने, थोडं शांत बसा. आपल्या पोरी चुकी त्याच्यामध्ये, नुसतं तुमच्याच पोरी याच्याच चुकी नाही अशी. हा बोल तो काय म्हणून तुम्ही पळून गेल ते आले का? हे बघा, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, बर पण मला नव्हतं असं पळून जाऊन लग्न करायचं. म्हणून मी इकडे तिला परत घेऊन आलो, तिला शांत केलं, तिला सगळं समजून सांगितलं की मला माहिती आहे की ज्यावेळेस एखाद्या बापाची पोरगी पळून जाते तर बापावर काय गुजरते मला सगळं माहिती आहे. म्हणून मी तिला सांगितलं की आपण तुझ्या वडिलांकडे जाऊ आणि मग त्यांची इच्छा असेल तर लग्न करू. पण मला तिला असं तुमच्यापासून तोडायचं नव्हतं. सरपंच झागली मोठ 1.25 लाखाची. आज तुमचं खराब लागलं, पण ही बाहेरचं असून येणे आज तुमची राखली माहिती याचा विचार केलाय का तुम्ही? आज पोरगी तुमच्या घरात आहे आणि जर पळून गेली ते तुमच्या आयुष्याला कलंक लागला असता. ह्या पोराला आज मानावं लागेल माझ्या बुद्धीने, कारण माझ्या पोरासंग तुमच्या पोरीच लग्न झालं नाही याचं मला अजिबात दुःख नाही, पण तुमची पोरगी आज तुमच्या जवळ आली ही मला बरं वाटतं. झालं समाधान? हा लाज वाटते काही? बघ ती कशी टाकाऱ्यासारखं. आणि तुम्ही शाने असताना मग येड्याचं ऐकतो भाऊ, तुमचंच ऐकतो. दोघांचं लग्न लावून द्या, जरी तुमच्या मानाचं नाही ते
त्याला आईबाप नाही, कोण नाही, तो अनाथ आहे. पण एक गोष्ट ध्यानात धरा, आज तुमची इज्जत बी तिने ठेवली, तो तुमची इज्जत करतोय. तो म्हणतोय मला तुम्ही जरी लग्न नाही म्हणले तरी मला ती संग लग्न करायचं नाही. तो आजही निघून जाईल. पोरा तुझे लेव करे बघ. अहो नाही तुम्ही असं नका करू. तू आज आमची इज्जत राखलीस. उलट तुमच्या रूपे मला माझे आई वडील भेटतील. माझी एकच विनंती. थोडस सरपंच थोडस ध्यानात घ्या मी काय बोलतोय. हो, आपले ठीक. केस पिकलेत. ठीक आहे लक्षात आलं. आलं का डोक्यात? काय करायचं? आज ह्याच मुलासंगतीचं लग्न लावणं योग्य आहे आणि जगामध्ये तुम्हाला वावरायला नाक राहील. सरपंचाकडे एवढी प्रॉपर्टी असून एका अनाथ मुलासंग मुलीचं लग्न लावलं, तुमची मान आणखीन उंचावली जाईल. बरोबर आहे तुमचं. आणि आज मी तुमच्या प्रॉपर्टीला तशी मुलगी एकटीच आहे. तुमच्या प्रॉपर्टीला तरी वारसदार कोण आहे? असा इमानदार मुलगा जर तुम्हाला मिळाला तुमचं आयुष्य सुखात जाईल. हो खरं बोलते दादा तुम्ही. बरोबर आहे तुमचं. आमचं सोडून द्या, आमचं काय नाही. आम्हाला काय सरपंच आहे तुम्ही. उद्या माझ्या पोराला तुम्ही दुसरी कोणची पोरगी बघता त्याला काय? मी पोरीला आम्हाला तर कोणी पोरगी द्या, आम्ही तुमच्या खानदान बघून पोरगी आजच लग्न करायला तयार होतो. दादा आमच्याकडून चूक झाली बरं नाही, का. चूक झाली. तुम्हाला आमच्यामुळे लय त्रास पण झाला ही घटना घडणारी कळली ना याचं आहे ते खरंच आहे. जर आम्हाला त्रास झाला असता, ही घटना जर घडली असती तर काय झालं असतं आज गावामध्ये? आता जाऊ दे. आता तिच्याकडे बघू नका. आता घडून नाही घडली, ती माफी मागन, तिचा काही विषय नाहीये. अहो काहीतरी लाज वाटायला पाहिजे होतं. 100% खरं आहे. 100% माझ्या गावात काय पद आहे? सरपंचाचं पद आहे. तुम्ही शांत व्हा ना. शांत व्हा तुम्ही. काय आहे का नाही इज्जत आम्हाला? या कदाड्याला सुद्धा अक्कल हिला माहित होतं सगळं. आता रडून काय होणार? आता रडून काय आता होणार? आली ना ती. पप्पा खरंच चुकलं. आम्ही दोघं माफी मागतो. नका ऐका ना. तुम्ही दोघं पाया पडा आता. वाक खाली पप्पा नका ना. खाली वाका. काय करा जराशी. शांत राहा आता. आम्ही माफी मागतो. तुम्ही रडू नका. मला तुमच्या गावात एकुलती एक पोरगी आपल्याला लग्न लावून चांगला. बरं तिने आता बघा निवड केली ती पण चांगली केली. जाऊ दे, आता रडू नका. बंद करा. हो रडू नका ना. मी खरंच माफी मागतो. आमचं प्रेम आहे एकमेकांवर, पण आम्हाला तुमच्या विरोधात जाऊन काहीच करायचं नव्हतं. जा ना, उलट तुम्ही दोघं उठा आता आणि त्यांच्या हातात हात द्या दोघांचे. हो हो हो. उठा उठा द्या. मी म्हणतो म्हणून द्या. चला मी म्हणतो म्हणून द्या. आता लग्नाची एवढी तयारी केली तर ह्यांचंच नाही आपण आणलेलं सगळे यांना. हा मग तेच. चट आपण आपलं बघू. पूजा आता तुम्ही वाचा म्हणून करतो. नाही तुम्ही म्हणता नाही. हाच तुमचा मुलगा ना हाच मुलगी. विषयच नाही घ्यायचा परत अजिबात. छान.